1800 कोटींच्या जमिनीची 300 कोटींमध्ये खरेदी, स्टॅम्प ड्युटी ही माफ केल्याचा आरोप। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा पार्थ पवारांच्या कंपनीवर गंभीर आरोप। पुणे प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणामध्ये 2 जणांचं निलंबन, तहसीलदार सूर्यकांत येवले तर दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू निलंबित। त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये। माझा त्या गोष्टीची डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही। जमीन गैरव्यवहार प्रकरणाशी कुठलाही माझा संबंध नाही, नियमांमध्ये न बसणाऱ्यांना माझा पाठिंबा नाही, अजित पवारांचा आरोपांवर उत्तर। पार्थ पवारांचा या प्रकरणामध्ये काही विषयच येत नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांची पाठराखण करत सरकारवर निशाणा। पुण्यात पार्थ पवारांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, रस्त्यावर उतरत घोषणाबाजी करत अजित पवारांच्या राजीनाम्याची केली मागणी। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये जुंपली। 5 वर्ष खासदारपण विखेंनी काहीच केलं नाही असं म्हणत निलेश लंकेंनी लगावला टोला। मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी देणारे आणि कट रचणारे दोघे ताब्यात, बीडच्या जरांगे समर्थकांकडून देण्यात आलेल्या तक्रारीनंतर जालना पोलिसांची कारवाई। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राची खबरबात। या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊयात दिवसभरातील चर्चेतल्या बातम्यांचा। पार्थ पवारांच्या कंपनीचे 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि या व्यवहारानंतर स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्यानं अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे। तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे, कायद्यानं वतनाची जमीन खरेदी विक्रीवर निर्बंध असताना सुद्धा हा व्यवहार कसा काय झाला असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। तर दुसरीकडे नितेश राणेंच्या नव्या विधानामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात हिंदूंनाच दुकानं लावण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी मंत्री नितेश राणेंनी केलेली आहे। दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना फटकारलेला आहे। काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा अशी तंबी राज ठाकरेंनी दिलेली आहे। या सर्व बातम्या आपल्याला या बुलेटिनमध्ये सविस्तर रूपाने बघायच्या आहेत। मात्र सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे, पुण्यामधील वतनाची 40 एकर जमीन खरेदी गैरव्यवहार आरोपांवर बोलताना अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे, कारण या प्रकरणामध्ये अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव येत होतं। त्यांच्या कंपनीला ही जमीन दिल्याचं म्हटलं जात होतं आणि त्याच्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया। सर्वात आधी पत्रकारांनी हा प्रकरण लावून धरलेलं होतं। अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करण्यापर्यंत विरोधकांनी सडकून टीका केली। दुपारी वरळी डोम इथल्या कार्यक्रमात पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं आणि तिथून काढता पाय घेतला। या संदर्भातले वृत्त प्रसारित झाल्यानंतर अखेर अजित पवार स्वतःहून माध्यमांसमोर आले आणि आपला प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं। त्याची पूर्ण माहिती मला काही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे, त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये। माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही। मला 35 वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते। त्या संदर्भामध्ये मी उलट ह्या निमित्तानं
संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे. मी आपल्याला सांगतो, मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्या करता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही. उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला नाही, परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना आणि कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल. मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता मला आज कोणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं, मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो. जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे. संपूर्ण माहिती काय झालंय, कसं झालंय, कुणाबरोबर डॉक्युमेंट झालेत, ते कायदेशीर आहेत का, ते नियमात बसतात का, ह्या सगळ्या गोष्टी माहिती घेऊन वस्तुस्थिती तुमच्यासमोर सांगेन. हे प्रकरण समोर आल्यानंतर आधी तर अजित पवारांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला होता. त्यानंतर आताही त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स LLP कंपनीनं तब्बल 1,804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ 2 दिवसांमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय. तर स्टॅम्प ड्युटी म्हणून फक्त 500 रुपये भरल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. ही स्टॅम्प ड्युटी माफ का करण्यात आली असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेला आहे. मुंडवा परिसरामध्ये तब्बल 300 कोटींचा जमीन व्यवहार नोंदवला गेला. सध्याच्या बाजारभावानुसार या व्यवहारावर सुमारे 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली जाणं अपेक्षित होतं. पण हा सवलतीचा निर्णय खरेदीदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार असल्यामुळे घेतला का असा सवाल तुम्हा आम्हाला पडू शकतो. कारण सामान्य नागरिक जेव्हा छोटा फ्लॅट खरेदी करतो त्यावेळेला सुद्धा लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. मग कोट्यावधींच्या व्यवहारामध्ये अशा विशेष सूट फक्त श्रीमंत आणि प्रभावशाली आणि जे पॉलिटिशियन आहेत त्यांनाच का दिल्या जातात असा सवाल त्यांनी केलाय. तसंच हा व्यवहार 10 कोटीच्या वरचा असल्यानं EOW आणि EDनं या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणी सुद्धा कुंभार यांनी केलेली आहे. 1 लाख रुपये पेड अप कॅपिटल असलेल्या कंपनीमध्ये 300 कोटी कसे आले? अनसिक्युअर्ड लोन होतं की बँक लोन असेल तर कुठल्या डायरेक्टरनं दिलं असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.